नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मराठे मॅडम. आपण आजचा भाग बघणार आहोत टाइप्स ऑफ अँगल्स. युनिट आहे आपलं लाईन अँड अँगल, सब युनिट आहे सेगमेंट, रे अँड पेअर ऑफ अँगल्स. आता टाइप्स ऑफ अँगल्स याच्यावरती मी आज व्हिडिओ बनवते कारण टाइप्स ऑफ अँगल्स हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याच्यावर आपल्याला जॉमेट्रीमध्ये येणारे बरेचसे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे असतात. तर नीट समजून घ्या बघा. फर्स्ट टाइप आहे ॲडजस्टंट अँगल. ॲडजस्टंट अँगल आपण कशाला म्हणतो? इफ टू अँगल्स आर ॲडजस्टंट अँगल देन, जेव्हा दिलेले दोन अँगल्स हे ॲडजस्टंट अँगल्स असतात तेव्हा त्यामध्ये काय प्रॉपर्टीज असतात की ज्यामुळे आपण त्यांना ॲडजस्टंट अँगल असं म्हणतो. तर बघा, त्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स असतो. मी इथे बाजूला फिगर दाखवलेली आहे. AOC हा एक अँगल आहे आणि OB हा त्याचा अँगल ऑफ बायसेक्टर आहे. अँगल ऑफ बायसेक्टरमुळे त्या अँगलचे दोन भाग झालेले आहेत. आता ते आहेत अँगल AOB आणि अँगल BOC. मग अँगल AOB आणि अँगल BOC यांना आपण ॲडजस्टंट अँगल म्हणतो. आता हे कशावरनं ओळखायचं आहे? तर ही जी अँगल्सची जोडी आहे किंवा पेअर आहे यामध्ये कॉमन व्हर्टेक्स येतो. बघा, हा जो व्हर्टेक्स O आहे, अँगलचा जो व्हर्टेक्स O आहे हा अँगल AOB मध्ये सुद्धा आहे आणि अँगल BOC मध्ये सुद्धा आहे. म्हणजे हा व्हर्टेक्स काय झाला? कॉमन व्हर्टेक्स झाला. त्यानंतर वन आर्म इज कॉमन. याची वन आर्म म्हणजे OB हा जो बायसेक्टर आहे हा दोन्ही अँगलमध्ये कॉमन आहे. ही बाजू कॉमन येणार आहे. देन बट इंटरनल पार्ट्स आर डिफरंट. परंतु त्यांचे जे इंटरनल पार्ट्स आहेत ते कसे आहेत? डिफरंट आहे. हा इंटरनल पार्ट वेगळा आहे अँगल AOBचा आणि हा इंटरनल पार्ट अँगल BOCचा वेगळा आहे. यावरून आपण ओळखायचं आहे की हे ॲडजस्टंट अँगल्स आहेत. आले लक्षामध्ये? सोपा भाग आहे. देन याच्यातला सेकंड टाईप आहे बघा, लिनियर पेअर अँगल्स. लिनियर पेअर अँगल म्हणजे काय? अ पेअर ऑफ ॲडजस्टंट अँगल्स हुज सम इज स्ट्रेट अँगल मीन्स 180 डिग्री इज कॉल्ड लिनियर पेअर अँगल्स. बघा, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 डिग्री येते किंवा ते ॲडजस्टंट अँगल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? लिनियर पेअर अँगल्स. एव्हरी पेअर ऑफ लिनियर पेअर अँगल इज ॲडजस्टंट अँगल बट एव्हरी ॲडजस्टंट अँगल इज नॉट अ लिनियर पेअर अँगल. बघा, लिनियर पेअर अँगलच्या प्रत्येक जोडीला आपल्याला ॲडजस्टंट अँगल असं म्हणता येईल कारण त्यांची सम 180 डिग्री येते. बट एव्हरी ॲडजस्टंट अँगल इज नॉट अ लिनियर पेअर अँगल. परंतु प्रत्येक ॲडजस्टंट अँगलची जी जोडी आहे ती लिनियर पेअर होऊ शकत नाही. कारण लिनियर पेअर अँगल्स कसे असतात? 180 डिग्रीचे असतात. पण प्रत्येक ॲडजस्टंट अँगल हा 180 डिग्रीचा असेलच असं नाही. जसं आपण वरती एक्झाम्पल पाहिलं की हे ॲडजस्टंट अँगल आहेत पण यांची सम केली तर तुम्हाला अँगलवरनच दिसतं की हा ॲक्यूट अँगल आहे म्हणजे लेस दॅन 90 डिग्री आहे. हा 180 डिग्री येणार नाही. मग हा जो हे जे ॲडजस्टंट अँगल्स आहेत यांना आपण लिनियर पेअर असं म्हणू शकणार नाही. म्हणजे प्रत्येक ॲडजस्टंट अँगल्स हा लिनियर पेअर अँगल नसतो पण प्रत्येक लिनियर अँगल हा ॲडजस्टंट अँगल मात्र असू शकतो कारण त्यामध्ये कॉमन आर्म येणार आहे, कॉमन व्हर्टेक्स येणार आहे, इंटरनल पार्ट्स त्याचे डिफरंट असणार आहेत. सो आता बघू आपण ह्यांची फिगर. बघा, इथे दाखवलेलं आपल्याला लिनियर पेअर अँगल्स. इथे ही स्ट्रेट लाईन आहे, त्यावरती इथे OC एक अँगल बायसेक्टर आहे आणि OD आणि OC हे दोन रेज काढलेले आहेत. आता यामध्ये अँगल BOD अँड अँगल AOD. बघा, हा अँगल आणि हा अँगल असे धरले आहेत. अँगल BOD आणि अँगल AOD आर लिनियर पेअर अँगल्स. यांना काय म्हणता येईल? लिनियर पेअर अँगल्स. कारण बघा, ही स्ट्रेट लाईन आहे म्हणजे हा 180 डिग्रीचा अँगल आहे, स्ट्रेट अँगल म्हणतो आपण त्याला. आणि इथून जर आपण एक रे काढला तर 180चे दोन भाग झाले म्हणजे हा काहीतरी अँगल असेल ॲक्यूट अँगल आणि हा ऑब्ट्यूज अँगल असेल. ह्या दोन्हींची मिळून सम किती येते? 180 डिग्री. सो आपण यांना काय म्हणणार आहे? लिनियर पेअर अँगल्स. हेच आपण या बाजूनी पण दाखवू शकतो. बघा, जसं की आता हा अँगल आहे COA आणि प्लस हा अँगल आपण केला की COB तरी सुद्धा हे दोन्ही लिनियर पेअर्स अँगल होऊ शकतील. तसंच इथे बघा फिगर 2 मध्ये दिलेलं आहे अँगल AOB अँड अँगल COB आर लिनियर पेअर अँगल्स. इथे दिलं आहे AOBचं मेजर 40 डिग्री
आणि COBचं मेजर दिलं आहे 140 डिग्री. ह्यांची सम केली, ॲडिशन केली तर ती येते 180 डिग्री. सो दे आर लिनियर पेअर अँगल्स. लक्षात ठेवायचं आहे सम ऑफ angles is 180 degree, then such angles are called linear pair angles. All linear pair angles are adjacent angles, but every adjacent angle is not linear pair angle. ओके, ह्या दोन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आता थर्ड टाईप आहे बघा सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? टू अँगल्स हुज सम इज 180 डिग्री आर कॉल्ड सप्लिमेंटरी अँगल्स. कोणतेही दोन अँगल्स, आता ते दोन अँगल्समध्ये आर्म एकच पाहिजे असं काही नाही. कोणतेही दोन अँगल्स की ज्यांची सम 180 डिग्री येते त्यांना म्हणायचे सप्लिमेंटरी अँगल्स. फॉर एक्झाम्पल इथे दाखवलंय बघा, अँगल AOB अँड अँगल BOC 130 डिग्री 50 डिग्री, सम किती येते 180 डिग्री. सो दे आर सप्लिमेंटरी अँगल्स. आता हे एकाच लाईनवरती आहेत, सो आपण त्यांना लिनियर पेअर अँगल्स असंही म्हणू शकतो. याला आपण ॲडजस्टंट अँगल असंही म्हणू शकतो. आता सप्लिमेंटरी अँगल्स हा एक प्रकार आपण पाहिला, पण सप्लिमेंटरी अँगल्स या प्रकारे पण आपण दाखवू शकतो. अँगल CPD आणि अँगल BOA 146 आणि 34 यांची सम केली तर येते 180 डिग्री. यांना सुद्धा आपण सप्लिमेंटरी अँगल असं म्हणू शकतो. पण यांना आपण लिनियर पेअर अँगल्स म्हणू शकतो का? नाही, कारण लिनियर पेअर अँगल्स हे एकाच लाईनवरती ड्रॉ केले जातात. त्यांच्यामध्ये एकच आर्म ही अशी असते की ज्यामुळे दोन अँगल्स तयार होतात. पण ह्यांना आपल्याला लिनियर पेअर अँगल्स असं म्हणता येणार नाही. ह्यांना फक्त आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणू शकतो कारण त्यांची सम 180 डिग्री आहे. आता पुढचा टाईप आहे बघा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? तर टू अँगल्स हुज सम इज 90 डिग्री आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ज्या दोन अँगल्सची सम 90 डिग्री असते त्यांना आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो. बघा इथे दाखवलेला अँगल, इथे त्याचा बायसेक्टर दाखवला आहे 60 डिग्री 30 डिग्री, 60 + 30 90 डिग्री. सो दीज आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. इथेही आपण सेपरेटली पण दोन अँगल्स ड्रॉ केले आणि त्यांची सम जर 90 डिग्री आली तर या प्रकारच्या पेअरला सुद्धा आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणू शकतो. याच्यातला नेक्स्ट पार्ट आहे ऑपोजिट अँगल्स. ऑपोजिट अँगल्स कशाला म्हणायचे बघा? टू अँगल्स formed by two intersecting lines having no common arm are called vertically opposite angles. दोन लाईन्स इंटरसेक्ट झालेले आहेत आणि त्यामुळे जे अँगल्स बनलेले आहेत त्यांना म्हणायचं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. जसं लाईन AB इंटरसेक्ट लाईन CD, त्या दोघी एकमेकींना काय आहेत इंटरसेक्ट होत आहेत पॉईंट O मध्ये, म्हणून या ठिकाणी तयार झालेले जे अँगल आहेत त्यांना म्हणायचे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग कोणते आहेत ते? तर अँगल AOC. बघा अँगल AOC हा अँगल आहे. अँगल AOC अँड अँगल BOD हे समोरासमोरचे अँगल, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? अपोजिट अँगल्स किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. देन अँगल AOD अँड अँगल COB किंवा BOC असंही तुम्ही वाचू शकता. समोरासमोरचे अँगल्स आहेत हे सुद्धा काय आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि त्यांचे मेजर्स जे असतात ते सुद्धा सेम असतात. म्हणजे हा जर 30 डिग्रीचा असेल तर हा सुद्धा 30 डिग्रीचाच असणार आहे. हा जर 70 डिग्रीचा असेल तर हा सुद्धा 70 डिग्रीचाच असणार आहे. ही एक त्याची प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. सो या प्रकारे यांना म्हणायचं आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. यावर डिपेंड आता असाइनमेंट दिलेली आहे बघा. कॅन टू ॲक्यूट अँगल्स फॉर्म अ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. दोन ॲक्यूट अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असू शकतील का? असू शकतील का रे? ॲक्यूट अँगल म्हणजे काय? लेस दॅन 90 डिग्री. कोणतेही दोन ॲक्यूट अँगल मी घेतले, समजा 30 डिग्रीचे घेतले किंवा 30 आणि 40 डिग्रीचे घेतले तर त्यांची सम किती येणार आहे? 70 डिग्री. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय? की ज्या दोन अँगल्सची सम 90 डिग्री असते त्यांना आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतो. मग एव्हरी टू ॲक्यूट अँगल्स फॉर्म अ कॉम्प्लिमेंटरी अँगल? नो. याचं उत्तर काय येणार आहे? नो. कोणतेही दोन ॲक्यूट अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असू शकत नाहीत. देन सेकंड होतं कॅन टू ऑब्ट्यूज अँगल्स फॉर्म अ सप्लिमेंटरी अँगल्स. आता आधी सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय लक्षात घ्या की ज्यांची सम 180 डिग्री येते त्यांना काय म्हणतो आपण? सप्लिमेंटरी अँगल्स. मग टू ऑब्ट्यूज अँगल 90 डिग्रीचे असतात, पण जर दोन्ही अँगल्स आपण 90 डिग्रीचे घेतले तर ते सप्लिमेंटरी होतील. पण इथे
कोणतेही सांगितले, कोणतेही ऑप्ट्यूज अँगल, मग ते एक 90चा असेल, एक 110चा असेल, एक 140चा असेल, तर त्यांची सम 180च येईल असं नाही. सो वी कॅन नॉट से टू ऑप्ट्यूज अँगल्स फॉर्म अ सप्लिमेंटरी अँगल. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कॅन टू ॲक्यूट अँगल्स फॉर्म अ सप्लिमेंटरी अँगल्स. टू ॲक्यूट अँगल्स जर आपण घेतले तर ते सप्लिमेंटरी अँगल्स होऊ शकतील का? नाही होऊ शकणार, कारण ॲक्यूट अँगल्स आर लेस दॅन 90 डिग्री. बरोबर आहे. सो त्यांच्यापासून सप्लिमेंटरी अँगल बनू शकत नाही. व्हेन डू टू ॲडजसंट अँगल्स फॉर्म अ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. टू ॲडजसंट अँगल्स जर एकत्र केले तर त्यापासून कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बनू शकतो का? तुम्ही विचार करून मला सांगा. कॅन टू ऑप्ट्यूज अँगल्स बी अ लिनियर पेअर अँगल्स. जर दोन ऑप्ट्यूज अँगल्स एकत्र आणले तर त्यापासून लिनियर पेअर अँगल बनू शकतो का? ह्याचंही उत्तर तुम्ही मला विचार करून सांगा.